कुठे तिथे मारहाण झालेली नाही, कुठे काही नाही, फक्त स्टंटबाजी आहे. इलेक्शन आले म्हणून स्टंटबाजी आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारचा माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आभार मानतो. कारण ज्या पद्धतीत त्यांनी जो निर्णय घेतलाय या BOCP योजनेचे राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी, ते बघितलं तर ज्या टायमाला त्यांची स्टॅम्प ड्युटी 1% लागणार होती ती 100 रुपयामध्ये झाली. म्हणून त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. सर्वांचं, महायुतीच्या सर्व नेत्यांचं अभिनंदन करतो. कारण 2 दिवसापूर्वीच आमच्या केळकर साहेबांनी, ठाणे शहराचे आमदार केळकर साहेबांनी तुळशीधाम इथे जल्लोष केला चांगल्या पद्धतीत. त्या बाबा चांगल्या पद्धतीत त्यांनी हे केला का चांगला निर्णय घेतला शासनाने. म्हणून मी आज ह्या BOCPची योजना लक्ष्मीनारायण सोसायटी आहे ना, त्या योजना 185 कुटुंब राहतात. ती योजना मी मंजूर करून आणली. मी महासभेमध्ये आवाज उठवला. महासभेमध्ये आवाज उठवल्यानंतर त्यांनी ती मंजूर दिली. त्यानंतर 2 नगरसेवकांनी पण तिथं प्रश्न उपस्थित केला. एक मस्के साहेब होते, नरेश मस्के, आणि एक नजीम मुल्ला, का बाबा नारायण पवारांच्याच प्रभागमध्ये तुम्ही हे करता, आम्हाला पण द्या. म्हणून त्यांना पण म्हणलो माझा विरोध नाही, त्यांना पण द्या. पण मी माझ्याकडे निधी घेतला, त्या निधीने 185 लोकांना, कुटुंबांना मी आज घरं दिली चांगल्या पद्धतीत. आणि गोविंदाने राहतात लोक. आणि रात्रीचा प्रकार त्यांनी जल्लोष करायचा असेल तर जल्लोष करावा त्यांनी, आम्हाला काय त्याच्याशी हे नाही. लोकांना उतरावा, सर्व लक्ष्मीनारायण मध्ये सोसायटीनं 185 कुटुंबांना उतरा, मोठा जल्लोष करा. मी पण जल्लोष मध्ये येईल ना, सामील होईल. कारण महायुती आहे ना, महायुती असल्या कारणाने आम्ही कशाला हे करू. चला युतीमध्ये जल्लोष करू. चांगलं काम केलं आमच्या सरकारने, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी चांगल्या पद्धतीत काम केले, म्हणून आम्ही जल्लोष करू. काय झालंय, त्यांची स्टंटबाजी आहे. या इलेक्शन आली का स्टंटबाजी दिसते. चांगल्या पद्धती ह्या भागामध्ये मी काम करतो. 92 पासून या भागात आम्ही नगरसेवक काम करतात, लोक निवडून देतात. सर्वसामान्य जनतेचं मी काम करतो. कमीत कमी या शहरामध्ये 10,000 कुटुंबांना चांगल्या पद्धतीत मोफत घरं दिलेत. अनेक योजना राबवून चांगल्या पद्धतीत घरं दिलेत. ते काय का ना हे असतील, लागत असेल का बाबा चांगला काम करतो याला इथं बदनाम करा. बदनाम नारायण पवार होणार नाही, जनता करून देणार नाही. जनता माझ्या बरोबर उभे राहणार. त्यांनी असं 40 ते 50 लोकांचा जमाव या ठिकाणी येऊन आम्हाला धमकी दिली. 40-50 लोकांनी धमकी जर दिली असते तर माझ्या इथं तुम्ही बघा, माझ्याकडं कमीत कमी रोजचे 400-500 लोक येतात. त्यांचे प्रश्न घेऊन येतात. त्या प्रश्न सोडत मला कधी 12-1 वाजतो माझ्या ऑफिसमध्ये. सर्वसामान्य जनता बिचारे कामाच्या याच्याने हे झालेले असतात का बाबा काम व्हावं म्हणून ते लोक येत असतात. त्या याच्याने लोकांनी मला, तिथल्या लोकांनी बोलवला का साहेब आमच्या पण काही प्रश्न आहेत तर तुम्ही याल का. म्हणून तिथे गेलो. काय तिथे धक्काबुक्की का काय जल्लोष होत होता. जल्लोष जर ते करत असतील ना, त्यांनी व्हिडिओ दाखवा. त्यांनी जल्लोष करत असेल, जर उद्या मी पण तिथे बॅनर लावेल का आमच्या सरकारने जे BOCP योजनेसाठी जे निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो. आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा फोटो लावू, आम्ही चांगला जल्लोष करू. आणि आम्ही महायुतीमध्येच काम करणार, महायुतीमधनंच काम करणार. आणि ह्या महानगरपालिकेवर ते महायुतीचाच वापर होणार. इलेक्शन आले की प्रत्येक प्रभागामध्ये हे लफडे चालू होतात. हे बघा, अजूनही युतीमध्ये पण संभ्रम आहे आणि असे असताना सुद्धा असे वाद प्रकार करतायत. आता कुठे युतीमध्ये सर ते वरिष्ठ ठरवतील ना, युती करायची किंवा नाही. ते बसलेत तिकडे आमचे 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री बसले, ते ठरवतील ठाण्यामध्ये युती करायची किंवा मुंबईमध्ये युती करायची. कल्याण डोंबिवली ज्या ठिकाणी महानगरपालिकेचे इलेक्शन राहतील, नगरपालिकेचे ते ठरवतील वरती. आणि हे जे इलेक्शन आले ना, आता इलेक्शन स्टंटबाजी चालू होते. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितलं असेल. या 12 महिने आपण इथं काम करतोय, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवतोय, सुखदुःखामध्ये लोकांच्या असतो. लोकांना सर्वांना माहिती आहे ना, कोण काम करतो, कोण काम करतो. हे असं सांगून का बदनाम होत नसतो कोणी.